नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवरात्रीतील दिवस तिसरा आणि तिथून आपण जाणार आहे नवदुर्गांपैकी तिसरं मंदिर म्हणजेच आई पद्मावतीचं मंदिर. दिवस तिसरा, रंग निळा. लगभग हे आमचं तिसरं अपयश आहे की आज पण आम्हाला 5:15 वाजले बाहेर पडायला. चौकात बऱ्यापैकी आम्ही आलो होतो. आमचा उत्साह बघून अथर्वची आई म्हणजेच पोद्दार काकी त्या पण म्हणल्या चला तुमच्यासोबत येते काकड आरतीला. डायरेक्ट गाडी काढली आणि माधव रोड घातला. मगासपासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल खूप म्हणजे संख्या वाढलेली आहे भक्तांची आणि ही असंच वाढत राहते शेवटपर्यंत. काकीने आपल्या कॅमेऱ्यात बघितलं, आम्ही मात्र लाईटिंगच्या माळा बघत बसलेलो. काकड आरतीला वेळ होतेला बघून काकी म्हणलं गप चला आत. आत गेलो. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आणवी लेख सुनांची अखेरची तू आस आज माऊली. समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळ दे. ग अंबाबाई निर्दाळ निखळ दे. ग अंबाबाई निर्दाळ निखळ दे. प्रदक्षिणा पूर्ण करून कोण राहिले का बघाल म्हणून आज पण तिथे एका भाऊंना फोटो काढायला सांगितलं. पवनला भेटलो आणि आम्ही निघालो कोळेकर टिकटी मार्गे जयप्रभा स्टुडिओजवळील आई पद्मावतीच्या मंदिराला. भक्तांचं पाप नष्ट करणारी, नरसिंहरूपी असणारी, शेंदुराने माखलेली आई पद्मांबिका म्हणजेच आई पद्मावती देवी. इथे अनेक देवता वास करतात. तुमच्याकडे जर या मंदिराची अधिक माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण या मंदिराला भेट द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तू म्हण शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तू म्हण